सेवेसाठी निवडलेला अभंग जगतरूपी विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगात प्रवेश करण्याअगोदर आपण इथं कशासाठी जमलेलो आहोत तुम्हाला माहिती, पण वक्त्याचं ते काम राहतं सांगायचं. चालू असलेला शनी महाराज प्रकटी अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे चांगल्या मोठ्या उत्साहात आपण हा सप्ताह साजरा करतो. या सप्त्याची कीर्तन सेवेची 3 नंबरची सेवा दरवर्षी काय होतं माहिती का, 1 नंबरची सेवा राहायची आणि शनी बाबाचं माझं काय काही माहिती नाही. दरवर्षी पाणी आलं, मागच्या वर्षी एवढा पाणी आला फक्त 15 मिनटं कीर्तन. त्याच्या मागच्या वर्षी जास्त वेळ येऊन गेला आणि या वर्षी मगर महाराज डायरेक्ट लवकरच चालू करून टाकला. विठ्ठल विठ्ठल. माझ्या कीर्तनाला आता नावं सगळ्याला माहिती आहे. महाराष्ट्रात नामांकित नाव आहे त्यांचे. मुरगंगाचार्य, हरिभक्त पारायण, मगर महाराज. बाबाचं नाव आप्पा महाराज इथलंच आहे ना. गणेश महाराज साबळे हेच लय दिवसापासून आमचं ओळख परिचय. त्याची ओळख परिचय कधी झाली, इंदुरीकर महाराज कीर्तन होतं. 1 नंबर गायन केलं त्याने. आपले बाबा काकाजी बाबा दरवर्षी पहिल्या दुसऱ्या सेवेला राहत नाही तुम्ही, 3ऱ्या सेवेला तरी येत्या, म्हणून मी 3री सेवा घेतली यावर्षी. वाकळे महाराज, त्यानंतर आमचे गोलू महाराज पालीतील वारकरी शिक्षण संस्थेतील. खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे सगळ्यांचं. कारण सकाळी उठून चला त्याला पलीकडे घ्या. विठाल विठाल विठाल. गोलू महाराज सकाळी 5:30ला मुलांच्या आंघोळी, 6 वाजेपर्यंत रेडी, 7 वाजेपासून ज्ञानेश्वरीला जसे बसले तसे 11पर्यंत ते सोडतच. ज्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय आमचे गोलू महाराज, त्यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी, संस्थेतील म्हणजे रवी महाराज महाल यांचे विद्यार्थी आहे. आणि त्यांच्यासोबत आमचे गणेश सागर महाराज, नावडी सरलोणी सागर महाराज खूप चांगले. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याबरोबर होते, याही वर्षी आपल्याबरोबर आहे. फक्त मागच्या वर्षी वेगळे पोरं होते, यावर्षी वेगळे पोरं आहे. काहीला सुट्ट्या दिल्या त्यांनी, काही आले, काही येणार आहे. मग सगळ्यासोबत राहून मिसळून सगळे आपल्यासोबत. आणि हे आमचे पोरं कसं आहे, आता ते शिक्षण संस्थेतले हे फक्त आपल्याकडे 1 तास भर आहे पाठाला येतं. चुकलं पिकलं थोडं सगळ्यांनी समजून घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर विनेगरी बाबा राहिले. विनेगरी बाबा तुम्हाला माहिती आहे ते सगळ्यांना मुलांना. हां, त्यानंतर साऊंड सिस्टम, ज्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. फक्त मन गेम नका करू म्हणजे झालं. कसं आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहे ते महालक्ष्मी मंडप टाकळी खुर्द म्हणजे आपल्या जवळचेच आहे. आणि त्यानंतर ही जी महत्त्वाची वेळ म्हणजे ही जी कीर्तन सेवा मला ज्यांच्याकडून भेटली ते आपल्या शनी देवस्थानाचे आणि हरिभक्त पारायण 1008 महामंडलेश्वर स्वामी सुखदेवजी महाराज यांचे, आपण त्याला इंग्रजीतून PM म्हणतो, मला मराठीतून माहिती नाही आहे, सचिन महाराज गावाने यांचा फोन आला. म्हणलं बाबा म्हणलं बाबा नका म्हणून, मी तुमच्यापेक्षा लहान आहे तरी पण तुम्हाला ही सेवा घेणं पडते. म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण मग बाकीचं तुम्ही पहा. ठीक आहे. त्यानंतर आमचे बळीराम महाराज आहे. बळीराम महाराजांनी फोन केला होता, तुम्ही एवढी सेवा घ्या, पुढच्या वेळेस पाहू म्हणे काय करायचं ते. म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. विठ्ठल विठ्ठल.
काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या वेळेस सांगून घेऊ तुमचं नाव. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबार आहे या भागामध्ये म्हणतात. आवाज जसा होता तसंच राहते पहिले भैया. साऊंड सिस्टम थोडा इको थोडासा देऊ फक्त. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबार या भागामध्ये म्हणतात आपले हित कशात, आपले हित कशात आहे, कशात आहे हित ते करावे हित ते करावे. संसाराचे चिंतन, संसाराच्या चिंतने किती का आपलं सांगा बरं. संसार जर इतक्या धन्यतेचा असता तर संत मंडळी असे म्हणले असते का, तरी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, ठाऊक जे आहे संसार दुःखाचा, ठाऊक जे आहे संसार दुःखाचा. मग हे संसारात नाही तर मग हे पैशात आहे का? जर पैशाच्या चिंताने दिलं असते तर काय, आपल्या आईवडिलांचं हित पैशात आहे का? पण संसाराचं हित पैशात नाही, संसारात नाहीये. मग बायको ते का, हित ते करावे बायकोचे चिंतन. महिला मंडळ लक्ष आज थोडी जरा गर्दी आपल्या गावाकडे. हित ते करावे बायकोचे चिंतन. जर हित बायकोच्या चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात नाही, पैशाच्या चिंतनात नाही, मग ते हित कशात आहे? कशाचे महाराज? हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे काय सांगतात? उठा जागे वारे आता स्मरण करा
भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या विठ्ठल विठ्ठल काळाला जर पळवून लावायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय 3 विकल्प 4 विकल्प ते 4 विकल्प आपण पाहू. तोपर्यंत भजन करा विठ्ठल विठ्ठल. त्यातला पहिला विकल्प आपण पाहू. जागे आहे पण हित कळत नाही. बरोबर आहे ना? जागे आहे पण हित कळत नाही. आता बघा ना, एवढं आपण कीर्तनाचा टायमिंग चेंज केला म्हणून झाली लोक कीर्तनात झोपत नाही. बरोबर? नाही तर 9 ते 11 कीर्तन असतं तर सट खाल्लं बसले, वरून फॅन चालू आहे, आज फॅन बसवले, वरून फॅन चालू आहे, मस्त झोप घेत असते. जागे आहे पण हित कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि जे जागेही नाही आणि त्यांना हितही कळत नाही. एक घर आहे, त्या घराला अशी त्या घरामध्ये दोन मुलं आणि एक व्यक्ती राहतो. म्हणजे त्याचे वडील आणि 2 मुलं राहतात. त्या घराला रात्रीची अशी आग लागते. आग लागल्यानंतर ते तिघही बाहेर येतात. काय आग लागल्यानंतर ते तिघही बाहेर येतात आणि बघतात की आपल्या घराला आग लागली. मग आग लागल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे? बोला ना. आता तुम्ही बोलशाल तर कीर्तन होईल, नाही तर मग कीर्तन काय पाणी टाकायला पाहिजे. बरोबर? पण त्याचा बाप काय म्हणतो पोरांना? चला रे बरोबर काय एक काम पावडाना आपण विहीर करू, पाणी लागलं तर मग पाणी मारू आणि नंतर गरविली. मुलं काय म्हणतात? बाबा आपल्याला कसं जमल? बाप कसं म्हणतो त्यांना? हो माझे केस ढवळे झाले नाही म्हणजे मला तुम्ही शिकवायचं बघा. ते कसं आहे, जागेही राहत नाही आणि त्यांना हितही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. तिसरा विकल्प जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे जागेही आहे आणि त्यांना हितही कळतं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आपुलिया
पुरिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या विठ्ठल विठ्ठल चला तुम्हाला आता रामायणाकडे घेऊन जातो. हित म्हणजे काय? हित म्हणजे संधी. हित म्हणजे संधी. आणि ज्याला कोणाला संधी भेटली ना, संधी भेटली की त्या संधीचं काय केलं गेलं पाहिजे? महिला मंडळ बोला 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 बोला, काय केलं गेलं पाहिजे? बोला ना, बोलत नाही तुम्ही. संधीचं काय केलं गेलं पाहिजे? सोनं. आता हे बघा ना, गणेश महाराज सगळे गायनाचार्य, त्यांना एक संधी भेटली फक्त. कशाची? गायनाची. महाराज नाव झालं मगर महाराज. ही मुलं संधी भेटली पाहिजे फक्त. संधी भेटली म्हणजे काम होतं, आणि काम झालं म्हणजे नाव होत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संधी भेटल्यानंतर तिचं कसं सोनं करायचं ते आपण पुढे बघू. केवट नावाचं पात्र माहिती असेल तुम्हाला? केवट जे की प्रभू रामचंद्राला आपल्या शिवेमध्ये घेऊन गेले. जेव्हा प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास घडला, प्रभू रामचंद्राला, सीतामातेला आणि लक्ष्मण यांना 14 वर्षाचा वनवास घडला, तेव्हा ते जंगलातून चालले होते. जंगलातून चालत असताना त्यांना एक मोठी नदी आडवी आली. नदी आडवी आल्यानंतर आपण डायरेक्ट त्याच्यातून जाऊ नाही शकत ना, बरोबर आहे बाबा? तुम्ही 14 जण दररोज तिकडे कोण बसते बरं? हा, इकडे येऊन बसायचं. एक मंडप भरलेला दिसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासाला चालले होते जंगलामधून, तेव्हा त्यांना एक मोठी नदी आडवी आली. आणि ती नदी इकडून तिकडे पार करायची म्हटल्यानंतर आपण त्याच्यात चालत जाऊ शकत नाही. त्यांना पोहायला येतात, ते पोहून पुढे गेले असते, पण सीतामाता तसंच राहिले असते, बरोबर आहे की नाही? मग त्यांना इकडूनच तिकडे जायचं होतं. इकडून तिकडे जायचं होतं, तर त्यांना काय पाहिजे होतं? मग नाव. नाव म्हणजे होडी. आपण त्या जहाजामध्ये बसतो, जहाजामध्ये बसतो ना, तिला पहिले रामायणात नाव म्हणतात. आताही नावच म्हणतात, पण काही काहीला माहिती नाही. तर केवट नावाचं जे पात्र आहे, तो बिचारा इकडून तिकडे माणसं नेऊन सोडायचा, इकडून आणायचा, तिकडून सोडायचा, इकडं न्यायचा, तिकडं न्यायचा. एका माणसाचे फक्त तो किती रुपये घेत होता? किती रुपये घ्यायचा? 10 रुपये घ्यायचा. त्याला आपल्यासारखा हरिपाठ जमत नव्हता, आपल्यासारखं फुटणं जमत नव्हतं, महाराजसारखं गायन जमत नव्हतं, त्यांच्यासारखं मूर्धंग वाजणं जमत नव्हता. तो फक्त नित्य नियमाने त्याचे काम करायचा. आणि जर एखाद्याला रात्री उशीर झाला, रात्री उशीर झाला, तर 10 रुपयाचे तो 100 रुपये घेत नव्हता, 10च घेत होता. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना, सीतामातेला आणि लक्ष्मणाला जेव्हा इकडून तिकडे जायचं काम पडलं, त्यावेळेस केवट काय म्हणाला असेल त्यांना? जेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना म्हणे, अरे बाबा आम्हाला इकडून तिकडे जायचंय, आम्हाला नेऊन सोड.
पण आता याला पहिलेच माहिती होतं त्याला संधीचं सोनं करायचं होतं. तर तो काय म्हटला, नाही म्हणे महाराज, तुमचा पायाचा जर स्पर्श झाला म्हणे तर मग जी नाव आहे म्हणे ती शिळा होईल. शिळा म्हणजे दगड. दगड झाल्यानंतर पुन्हा मग ते पायीचं रूपांतर त्याच्यात आणि याच्यात ते पहिले सांभाळून एक परीक्षा नाही होईल. तिला दिवाळीला इतके 10,000चं सामान लागतं, दुसरीला कधी द्यायला मग तुम्हाला तुमचे पाय धुवावे लागतील म्हणे. पाय धुवायचे म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले, बाबा ठीक आहे, पाय धुवून आपण तुमच्या नावेमध्ये बसू. मग त्यांनी केवट जो असतो, केवट आणि केवटची पत्नी आणि त्यांचं मुलं, त्यांनी काय आणलं आपल्याकडे, त्याला काय म्हणतात, गंगाळ म्हणतात, गंगाळ. हां, ते आपण आता राहिले नाही. ते पहिले जुने लोक होते, जुने लोक ठेवायचे ते, आता राहिले नाही. आता फक्त काय स्टीलची भांडी राहिली, ते आपटापटीमध्ये चटून जातं. तर ते त्यांनी आणल्यानंतर त्यांनी त्याच्यात पाणी ठेवलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही तुमचा एक पाय कुठं ठेवा म्हणून. एक पाय धुणं तर कुठं ठेवायचा, डोक्यावर, खांद्यावर. हा, एक पाय म्हणून डोक्यावर ठेवा म्हणजे तुमचं. म्हणजे एक पाय धुतल्यानंतर दुसरा पाय आपण लगेच धुवून काढू. दुसरा पाय धुवायच्या आत जेव्हा पहिला पाय धुतला आणि तो खाली करणार आणि दुसरा पाय धुणार तर की दूध पहिल्याला माती लागते. काय सांगतोय मी, संधीचं सोनं. पहिला पाय धुतला, तो खाली करणार, खाली जमिनीवर ठेवणार, दुसरा पाय धुणार तर पहिल्याला माती लागेल. असं करता 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 8:15 वाजून गेले ना. पुढचं कधी सांगणार आहे तुम्ही. हा, पहिला पाय धुतला की दुसरा पाय धुवायचा, तो पहिल्या पायाला माती लागायची. असं भरपूर वेळ चाललं. त्याच्यात लक्ष्मण चिडला, अरे बाबा आटप ना, मला जायला तिकडे उशीर होतोय. त्याला कशी पाय धुतले. पाय धुतल्यानंतर त्यांना त्या नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसवताना तिकडे नेऊन सोडताना केवट हसायला लागला. का हसायला लागला असेल बरं, हसायला का लागला असेल. मग जोरजोराने हसायला लागल्यानंतर श्रीराम प्रभूचंद्र त्यांनी त्याला विचारलं की तू का हसतोय. आम्ही वनवासाला चाललो म्हणून हसतोय की का, तर तू आमची हेडसाळणी केली त्यामुळे हसतोय की कसं. तो केवट प्रभू रामचंद्रांना म्हणाला, नाही हो म्हणे महाराज, कशाची शिळा, कशाची बहीण, कशाचं काय, तुम्ही कधी आले असते म्हणे माझ्या घरी, तुमचा पाय धुण्याचे योग कधी माझ्या गरीबाला भेटले असते म्हणे, म्हणून तुम्हाला थोडंसं ते करून तुमचे पाय धुतले आणि माझ्या संधीचं सोनं केलं. विठाल विठाल. त्याला संधीचं सोनं करणं म्हणतात. आता हे बघा ना, आपल्या सप्त्यामध्येच बऱ्याचशा लोकांनी पंक्ती दिलेल्या आहे. फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आपल्या संधीचं सोनं केलेलं आहे. आता हे दररोज सकाळी उचलणं, दररोज झाडून काढणं, दररोज मुलांना पाणी आणून देणं, हे पण एक संधी आणि ते संधीचं तुम्ही सोनं करताय आणि त्याचा आशीर्वाद देव आपल्याला कुठे ना कुठे देतच असतो. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना जीवनामध्ये संस्कार फार महत्वाचे. संस्कार फार महत्वाचे आहे. जर आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले तर पुढं आपल्याला इथे जीव लावतात. महिला मंडळ आता बोलू नका. इकडं बा आजी, इकडं बा, इकडं आता बोलू नका. एक 5 मिनिटं बरं का. विठाल विठाल जीवन जगत असताना जीवनामध्ये
जीवनामध्ये आपल्या मुलांना संस्कार लावणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बघताय माझ्या आजूबाजूला कमीत कमी 60-70 मुलं उभे आणि आपल्या एक त्याच्यामध्ये एक छोटा मुलगा आहे बा, एक एवढाच आहे. त्याला संस्कार चांगले भेटले तर ते संस्काराचे परिणाम नंतर दिसून येतात. बरोबर आहे, परिणाम नंतर दिसून येतात. आता हे मुलं आहे, हे मुलं 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून महाराजांकडे राहतात आणि ते सगळं शिकतात. त्याच्यावर हरिपाठ करतात. आता याच्या थोडे का होईना आम्ही चांगले संस्कार पाडण्याचा प्रयत्न करतो, थोडे का होईना. आज हे हरिपाठाला आल्यानंतर काही नाही हो, तू कीर्तनकार नको बोलू, तू गायनाचार्य नको बोलू, तू मृदंगाचार्य नको बोलू, पण कमीत कमी हे मुलं वाईट व्यसनाला कुठे जाणार नाही याची मी तुम्हाला नक्की खात्री देतो. विठ्ठल विठ्ठल संस्कार. 2 बाया होत्या मैत्रिणी. आपल्याला माहिती आहे बायाचं काम कसं राहायचं. एवढा साप होता, एवढं थोडं सकाळी 4 वाजता उठल्यानंतर एवढाच होता, 5 वाजता एवढा होता, 6 वाजता एवढा होता आणि जेव्हा पुढे सकाळ होती 9 वाजता तेव्हा एवढा साप होतो. तुम्हाला माहिती आहे काय कसं दळणवळण यंत्र चालू राहायचं. तिकडून आले की तिकडे, तिकडून आले की इकडं. त्या दळणवळणमध्ये एवढ्याचं सापाचं काम एवढं होतं. बरोबर आहे का. 2 मैत्रिणी होत्या, जेवलाच मैत्रिणी होत्या. लग्न झालं, दोघी बाजूला झाल्या शाळेतल्या मैत्रिणी. मग एक दिवस त्या गार्डनमध्ये भेटल्यानंतर एक काय म्हणते, बघा तुझा पिंट तर लयच उड्या मारतो म्हणे. हा, ती काय म्हणते मग, अगं बाई जावा हा त्याच्या पोटात होता ना तेव्हा आम्ही शोले पिक्चर पाहायला गेलो. काय कोणता पिक्चर? शोले पिक्चर पाहायला गेलो. शोले पिक्चर पाहायला गेल्यानंतर हा जेव्हा जन्माला आला ना तेव्हाच उड्या मारायला लागला म्हणे. विठ्ठल विठ्ठल त्यानंतर ती पहिली तिची मस्करी उडवल्यानंतर दुसरी कमी नव्हतीच. की काय म्हणे बघ, हा असा विचित्र आवाज कशी काढतो. हा, ती काय म्हणती, हा जेव्हा पोटात होता ना बाई तेव्हा आम्ही सर्कसमध्ये गेलतो. तर सर्कसमध्ये गेल्यानंतर ते विचित्र आवाज काढणारे प्राणी ना त्याच्यात ते संस्कार पडले आणि हा जन्माला आल्यानंतर असेच विचित्र आवाज काढायला लागला म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संस्कार. आज जर आपण आपल्या मुलांना जर संस्कार लावले नाही तर आताची परिस्थिती इतकी खराब आहे. आज कमीत कमी 90% ज्या महिला आणि पुरुष आहे, 90% महिला आणि जे पुरुष आहे ते मुलांमधून वेगळं राहतात. सांगायचं आहे का नाही. माय बाप पोरातून वेगळं राहते का नाही, राहता का नाही. महिला मंडळ कोण राहता तुम्हाला जास्त हे पोराचं लग्न झालं. आता पोराचं कसं आहे, एखादं लेकरू बाळ झालं की मोकळी. बरोबर आहे. पण काय होतं, तुम्ही त्यांच्या नावावर शेती बाडी सगळं 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 घरासहित त्यांच्या नावावर करून द्या. घरासहित त्यांच्या नावावर केल्यानंतर मग पोरगा काय, आणि पोराला एक सबरी भेटी म्हणून त्यांनी बायको भेटेलच राहते. ती एवढी आगावर राहील. आता मी इकडे तिकडे येतो, मला माहिती आमचे मित्र आहे, आता लग्न झालेले पण एका वर्षात माझ्या सोना नीट केल्या म्हणलं त्यांनी. त्या सासा नीट केल्या. सासा 1 वर्ष लग्नाला झालं नाही पण 6 साईटी करून ठेवलेला आहे ना. करायचं कामच नाही सासूला.
संस्कार कसे करायचे? आज 90% महिला पुरुष आपल्या मुलांमधून वेगळे आहे. का वेगळे? कारण ती आपली चुकी आहे. आपण पहिल्यापासून त्यांना दाबात ठेवत नाही. जे करायचं ते कर, गुटखा खायचं गुटखा खा. आता अशी परिस्थिती आहे, इथं जर गुटख्याचं दुकान असलं दुकान, तर त्या गुटख्याच्या दुकानामध्ये पोरगा पहिले जातो, बाप त्याच्या मागं मागं जातो. पोरगा बाजूला लागतो. काऊन लागतो? पोरं काय म्हणते, खरे बाप आला तर मग तू बाजूला काऊन लागला? बाप पोरं काय म्हणतं, अरे नाही बाबा माझ्याकडे 10 रुपयेच होते, मी गायच्या बस घेतले. बाप त्याच्यातले अर्धी मागतो म्हणून चल मी बाजूला झालो. विठ्ठल विठ्ठल संस्कार फार महत्वाची चीज आहे माहिती. ती जर आपण व्यवस्थित मुलांना लावली ना, तर पुढे चालून आपल्याला संभाजीनगर सारख्या वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडत नाही. बरोबर आहे? आज कमीत कमी हे सांगितलं तुम्हाला पहिले, 90% लोक वृद्धाश्रमामध्ये. आणि आपल्याकडची संस्कृती चांगली, अजूनपर्यंत चांगली कुठं सांगल्या जात नाही. अजूनपर्यंत एक वर्ष 2 वर्ष आपल्याकडली ती संस्कृती टिकून राहणार आहे. त्यानंतर मला नाही वाटत कापडे महाराज की ते राहील म्हणून, कारण पुढेही असंच होणार आहे. तुम्ही जर नोकरीवाले लोक पाहिले, नोकरीवाले लोक बोलत झाला माझ्या संग बोला. आता नोकरीवाले जर लोक पाहिले तुम्ही, सर्व्हिसवाले, तर त्यांचे मायबाप कुठे राहतात? वृद्धाश्रमामध्ये. बरोबर बाबा? आपण कुठे राहतो? ठीक आहे, आपण पोराच्या आजूबाजूला राहतो. पोरांना किती आपल्याला मारलं आता नाही घातल्या, पण आपण काय त्याचं वाईट कधीच त्यांचं चिंतत नाही. काऊन? आपला तो पोटचा गोळा राहतो आणि त्याला सांभाळून आपण मोठं केलेलं असतो. आपल्या एका चुकीमुळे आपल्याला ती चूक होती. कारण आपण सगळं त्याच्या नावावर रखडून बिकडून सगळं आपण फक्त आपल्या पायात चप्पल ठेवतो, नावात कपडे ठेवतो, बाकी काही देवच नाही. त्यांना 10,000 रुपये दिले, नावावर करायचे 10,000 रुपये. माईला 2 ग्रॅम करून दिलं, माईही खुश, बापही खुश, सगळेच खुश, घरातलेही खुश होऊन जातात. विठ्ठल विठ्ठल माय बाबा हो, जीवनामध्ये आई बाबाला जीव लावतो. सगळे अगोदर, सगळे नंतर सांगतात, त्या अगोदर सांगतो. कारण कसं आहे माहिती का, आपण कीर्तनात उभं राहिल्यानंतर बाकीचे लोक काय म्हणतात, हे आई बापाचं सांगतं जात होतात चालले जातं. पण हे सांगण्याचं पण आजच्या काळाची गरज आहे. बरोबर आहे का स्वामी महाराज, मगर महाराज? काय होतं, काही लोकांना हसायचं कीर्तन पाहिजे, आणि ते हसायचं कीर्तन अजूनही आम्हाला जमलेलं नाही, आम्ही करणारही नाही. जे आपल्याला सांगितलं आहे ते आपण करायचं. तुकोबाराने सगळंच लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. पण हसायचं जर असलं तर मग त्यातूनही तुकोबाराने सांगितलेलं आहे आपल्याला. त्यातलेही विनोदाचे लिहून ठेवलेले आहे तुकोबाराने. आई बाबांची सेवा करायची आपल्याला. एक कुटुंब होतं, गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांना बाहेर जायचं म्हणजे जास्त हे नव्हते, पैशाची कमी होती. पण एक दिवस ते फिरायला गेले. मुलगा होता, मुलगी होती, वडील, बायको, हे 4 जण बाहेर फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर फिरून येत असताना त्यांचा वाटेत ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ऍक्सिडेंटमध्ये त्या मुलाची आई जाग्यावर गेली. तुला लक्ष द्या आता,
ते बारीक मुलगा कोणाचा असं नाही 5 मिनिटं त्याला बाहेर घेऊन जा वाटल्यास काय हां नाही नाही कसं आहे एक बसू द्या त्याला खाली विठ्ठल विठ्ठल फिरून येत असताना त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये त्या मुलाची आई वारली. मुलाची आई वारल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे मुलाची आई वारल्यानंतर लगेच सगळं झाल्यानंतर मुलाच्या वडिलाने दुसरं लग्न केलं. एक महिनाभरातच दुसरं लग्न करून टाकलं. आता तुम्हाला माहिती आहे सक्क ते सक्क राहतं आणि सावत्र ते सावत्रच राहतं. जो मुलगा होता बारीक जो मुलगा होता 4थी 5वीला याची सारखा असं 4थी 5वी 6वीला तो मुलगा ती सावत्र आई आणि तिचा नवरा म्हणजे त्या मुलाचा वडील त्या घरात राहायचे. त्या घरात राहिल्यानंतर त्याची जी सख्खी आई वारली होती त्या मुलाला ती सावत्र आई दररोज काम सांगायची मारायची कुटायची. सकाळचं त्याला संध्याकाळी खायला द्यायची संध्याकाळचं त्याला सकाळी खायला द्यायची. पण कसं आहे ना आपल्याला जर राहायचंय तर आपल्याला आपला जीव मोठीत धरून राहावं लागतं. तुम्ही एवढेच आहे तुम्हाला एक मोठं व्हायचंय तर मग काहीतरी करावंच लागणार आहे ना. एक दिवस त्या आईनं त्या मुलाला सांगितलं अरे ऋषी माझी जी साडी आहे ना त्या साडीला आहे ना इस्त्री मारवणे इस्त्री काय आपण जेव्हा तू प्रेस म्हणतो त्याला मराठीतून इस्त्री मार म्हणे. तर इस्त्री मारायला तो मुलगा म्हटला आई मला ते जमत नाही माझ्या हातात ती इस्त्री बसत नाही त्याच्यामुळं मला इस्त्री केल्या जाणार नाही. तर आईनं जशी चुकून आले कानपडे ठेवली आणि कानपडे ठेवली. तुला का खायला जमतं म्हणे नुसतं बळजबरीनं त्या मुलाच्या हातात इस्त्री दिली आणि इस्त्री दिल्यानंतर त्याला सांगितलं की माझ्या साडीला इस्त्री मार मला बाहेर जायचं आहे. बळजबरी त्या मुलाच्या हातात इस्त्री दिली आणि इस्त्री दिल्यानंतर तो मुलगा इस्त्री करायला लागला. तेवढ्यात त्याचा मित्र जसे की आपण शाळेत जातो एखादा मित्र आला शाळेत येत नाही मग तो आपल्याकडे येतो किंवा मला वही दे. त्याचा मित्र आल्यानंतर तो त्या ऋषीला कसं म्हणतो अरे ऋषी आज मी शाळेत आलेलो नव्हतो सरांनी काय शिकवलं याची वही मला दे. तर तो मुलगा ऋषी नावाचा मुलगा आहे त्यानं ती इस्त्री त्या साडीवर तशीच ठेवली आणि आपल्या दप्तरातून